ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तो साऊंड बॉक्स तिकडेच टर्न करा, आवाज तिकडे फाटतोय जरा। तर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या ह्या विशेष दत्त जयंती निमित्त सत्रामध्ये। आज तुमच्या इथे गावामध्ये गोसावीवाडी तळवडे पाचल तिकडेच करा, इथे 3 दिवसाचा वार्षिक श्री दत्त जयंती उत्सव आपण साजरा करतो आहे। तर आम्ही आपणा सर्वांना इस्कॉन समस्त इस्कॉन परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो। हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। तर आज आपण मी डॉट 7:30 इथे आलो, त्यानंतर आमचे प्रभूजी खूप सुंदर हरिपाठ केले, कीर्तन केले, हरिनामाचा गजर केले। न लगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा, असा संतांचा संघ फार दुर्मिळ असतो, तो या उत्सवांच्या निमित्तानं आपल्याला घडतो। तर मी नेहमी सांगतो की अशा प्रकारचे आध्यात्मिक स्वरूपाचे कार्यक्रम प्रत्येक गावागावात वाडीवाडीवरती झाले पाहिजे, जेणेकरून आपण भगवंतांचं नाव घेतो आणि एका नामाचा महिमा काय आहे आणि तो कोणी घेतलं तरी त्याच्या आयुष्यात काय फळ येतं त्याबद्दल आपण एक ग्रंथराज श्रीमद भागवतम मधून श्लोक पाहून, ग्रंथराज श्रीमद भागवतमच्या इको बंद करा पाहिजे, हरिबोल अजिबात नको इको। ग्रंथराज श्रीमद भागवतमच्या आधारे आपण भगवान दत्तात्रय यांनी आपणास काय उपदेश केले ते पण अभ्यासणार थोडक्यात, पण ऑलरेडी थोडा उशीर झालाय। ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय। ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 3 अध्याय 33वा श्लोक आहे 6वा। मी म्हणेन माझ्या बघून तुम्ही रिपीट करायचा प्रयत्न करा। हरे कृष्ण। कोणी कृपया आवाज गोंधळ करू नये, इथं समोरून बसावं। यन्नामधेय श्रवणात अनुकीर्तनात, यन्नामधेय श्रवणात अनुकीर्तनात,
यत्प्रह्यणाद्यस्तस्मरणादपि क्वचित् यत्प्रह्यणाद्यस्मरणादपि क्वचित् स्वादोऽपि सद्य सवनाय कल्पते स्वादोऽपि सद्य सवनाय कल्पते कुतः पुनस्ते भगवन्नुदर्शनात् यन्नामधेय श्रवणानुकीर्तनं यत्प्रह्यणाद्य स्मरणादपि क्वचित् स्वादोऽपि सद्यः सवनाय कल्पते कुतः पुनस्ते भगवन्नुदर्शनात्। आपण शब्दशः अर्थ पाहूया। यत ज्यांचे म्हणजे भगवंतांचे नामधेय नाम श्रवण करून अनुकीर्तना कीर्तन करून यत ज्यांना प्रणाम करून यत ज्यांचे स्मरण करून अपि जरी क्वचित कोणत्याही काळी श्वअदहा कुत्र्याचे मांस खाणारे म्हणजे चांडाळ अपि जरी सद्यः त्वरित सवनाय वैदिक यज्ञ कर्मे करण्यास कल्पते पात्र होतो कुतः काय सांगावे पुन्हा ते तुमचे भगवन हे भगवन नु तर दर्शना समोरासमोर पाहू। तर हा जो संवाद आहे तो माता देवहूती आणि भगवान कपिलदेव यांच्यामध्ये चाललेला आहे आणि भगवान कपिलदेव हे माता देवहूतीचे पुत्र आहेत आणि तसंही दत्तात्रय भगवंतांचं नातं आहे याच्याशी। कारण कपिलदेवांची जी बहीण आहे कोण अनुसूया ती माता आहे दत्तात्रय भगवंतांची। तर कपिलदेव हे भगवंतांचे अवतार आहेत आणि त्यांनी सांख्ययोग म्हणजे काय हे संपूर्ण जगाला सांगितलं आपल्या मातेच्या उदाहरणातून। सांख्ययोग म्हणजे काय की मी हा देह नसून कोण आहे आत्मा आहे आणि मानवाचा देह अतिशय दुर्मिळ आहे आणि तो मानवाचा देह मला जर मिळाला तर माझं कर्तव्य आहे की सदैव हरिकीर्तनात राहून कसं मी माझ्या निजधामी परत जाऊ, कारण दुसरी संधी परत मिळणार नाही। खूप सुंदर अशी संधी आहे आणि किती सोपं करून सांगितलंय बघा। आता माता देवहूती स्कंद संपलाय, सांख्ययोगाचं आख्यान संपलंय आणि माता देवहूतीला आत्मसाक्षात्कार झालेला आहे आपल्या पुत्राच्या कृपेनं आणि ती भगवंतांची स्तुती करते। त्यामध्ये ती म्हणते की हे भगवन यत नामधेय श्रवण अनुकीर्तनात यत प्रहणात यत स्मरणात अपि क्वचित श्व अदहा अपि सद्यः सवनाय कल्पते कुतः पुनः ते भगवान अनुदर्शनात। हे भगवन की कुत्र्याचे मांस खाणाऱ्यांच्या कुळात जन्मलेल्या मनुष्याने देखील काय सांगताय म्हणजे चांडाळ, आपण शूद्र म्हणतो, शूद्रातिशूद्र चांडाळ। तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र आणि त्याच्या खाली निषाद आणि निषादच्या खाली पण चांडाळ। तर कुत्र्याचे मांस खाणाऱ्यांच्या कुळात जन्मलेल्या मनुष्याने देखील एकदाही भगवंतांच्या पवित्र नामाचे उच्चारण केले। किती वेळा? एकदा। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर मीच मगाच्या 1 तासापासून बघतोय आपण कितीतरी वेळा इथं काय केलं, भगवान नामाचं काय केलं, उच्चारण केलं की नाही? घालीन लोटांगण म्हटलं, जय जय राम कृष्ण हरी म्हटलं आणि जयघोष चालू आहे। तर कुत्र्याचे मांस खाणाऱ्यांच्या कुळात जन्मलेल्या मनुष्याने देखील एकदाही भगवंतांच्या पवित्र नामाचे उच्चारण केले, त्यांचे कीर्तन केले, त्यांच्या लीलांचे श्रवण केले, त्यांना प्रणाम केला आणि त्यांचे स्मरण केले तर तो सुद्धा वेदोक्त यज्ञ कर्मे करण्यास त्वरित पात्र होतो। मग परमपुरुष भगवंतांचे प्रत्यक्षपणे दर्शन घेणाऱ्या व्यक्तींच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी काय सांगावे? माता देवहूती सांगते आपल्या पुत्राला, हे भगवन
की जो चांडाळ आहे त्यानं सुद्धा जरी एकदा जरी भगवंताचं नाव घेतलं, हरी 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 हरी, बरोबर ना, एकदा जरी भगवंताचं नाव घेतलं तरी आणि त्यांचं म्हणजे काय भगवंताच्या पवित्र नामाचं उच्चारण केलं, त्यांचं कीर्तन केलं, त्यांच्या लीलांचं श्रवण केलं. आता आपण काय करतोय? लीलांचं श्रवण करतोय. आपण कीर्तन केलं, उच्चारण केलं, आता लीलानु श्रवण करतोय आपण. नामरूप गुण लीलांचं श्रवण, त्यांना प्रणाम केला, भगवंतांना येऊन प्रणाम केला किंवा त्यांचे स्मरण केले तर तो सुद्धा वेदोक्त यज्ञकर्मे करण्यास त्वरित पात्र होतो. म्हणजे ब्राह्मणाच्या घरी जन्म घ्यायला पाहिजे असं नाही त्याला. मग परमपुरुष भगवंतांचे प्रत्यक्षपणे दर्शन घेणाऱ्या व्यक्तींच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी काय सांगावे? म्हणजे 24 तास अहोरात्र लागून राहिलेले हरिनामामध्ये ज्यांनी जीवन आपलं देऊन टाकलेलं आहे, जसं की माझ्यासमोर बसलेत बरेच इस्कॉनचे हरे कृष्णाचे साधक, ज्यांनी जीवन आपलं भगवंतांना अर्पण केलेलं आहे आणि नियमितपणे ते सदैव हरे कृष्ण महामंत्र जप करत असतात. हरे नाम हरे नाम एव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. कलिसंतरण उपनिषदामध्ये सांगितलंय की या कलियुगामध्ये एकमेव तरणोपाय आहे, तो म्हणजे हरीचं नाम. दुसरा कोणताही मार्ग नाही आणि साधा सोपा सहज मार्ग आहे की जो तुम्ही कुठेही काय करू शकता, नाम घेऊ शकता भगवंतांचं. कसलंही बंधन नाही, काय पैसा लागत नाही, अडका लागत नाही, काही नाही. आणि इथं म्हटलं तर एकदा जर आपण भक्तिभावानं भगवंत नाव घेतलं तरी सुद्धा तो म्हणजे ब्राह्मणापेक्षा पण वरिष्ठ पदाला जाऊन पोचतो. फक्त हृदयात अंतरात भाव काय पाहिजे? विशुद्ध पाहिजे. आणि तो विशुद्ध भाव येण्यासाठीच हा सगळा सत्संग असतो. जे दुनियाभर सत्संग चालतात ते हृदयामध्ये आपल्या सगळे अनर्थ जाऊन काम क्रोध लोभ मोह मदमत्सर नष्ट होऊन आपलं हृदय नवनीताप्रमाणे स्वच्छ मऊ सुकोमल व्हावं, जेणेकरून नवनीत तस्कर जे आहेत पांडुरंग गोपाळ कृष्ण ते येऊन आपल्या हृदयात आसनस्थ होते. आज दत्त जयंतीच्या निमित्त आपण सगळे इथं जमलो आहोत. इथं थोडक्यात तात्पर्य आपण पाहूया, डिटेलमध्ये जात नाही कारण त्याच्यातच 1-1.5 तास जाईल. तर या श्लोकामध्ये भगवंतांच्या पवित्र नामाच्या श्रवण कीर्तन व स्मरणामध्ये असलेल्या आध्यात्मिक शक्तीवरती जोर देण्यात आला आहे. रूप गोस्वामींनी भक्तिरसामृत सिंधू या आपल्या ग्रंथामध्ये बद्ध जीवाने केलेल्या पाप कर्मांच्या क्रमवारीचे वर्णन केले आहे आणि हेही सिद्ध केले आहे की भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालेले लोक सर्व प्रकारच्या पाप कर्मातून मुक्त होतात. याची पुष्टी भगवद्गीतेतही करण्यात आलेली आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, जो मनुष्य मला शरण येतो त्याचे उत्तरदायित्व मी स्वतःवर घेतो व त्याला सर्व प्रकारच्या पापकृत्यातून मुक्त करतो. गीतेमध्ये 18व्या अध्यायात भगवंत सांगतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणमृज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचि. भगवंत स्पष्टपणे वचन देत आहेत की जो सर्व धर्मांचा परित्याग करून केवळ आणि केवळ मला भक्तिभावाने शरण येईल त्याला त्वरित मी काय देतो? माझ्या शरणाशी आश्रय देतो आणि त्याचं परम कल्याण करतो, त्याला सगळ्या पापातनं मी मुक्त करतो. तर भगवंतांच्या पवित्र नामाचे कीर्तन केल्याने जर मनुष्य सर्व प्रकारच्या पापकर्मांच्या प्रतिक्रियांपासून इतक्या सहजपणे मुक्त होत असेल तर मग त्यांचे प्रत्यक्षपणे दर्शन घेणाऱ्या व्यक्तींविषयी काय सांगावे? जे ऋषी मुनी साधू संत सदैव भगवंतांच्या नामकीर्तनात रत असतात, एकही क्षण जीवनाचा वाया घालवत नाहीत, सदैव हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे सदैव भगवंतांची नामं घेत असतात, तर त्यांच्या हृदयात भगवंत स्वतः प्रकट झालेले असतात. त्यांचं हृदय साफ करतात ह्या हरिनामाच्या माध्यमातून आणि हृदय साफ झाल्यानंतर ते अनर्थ विरहित झाल्यानंतर तिथं शुद्ध नाम प्रभू भगवंत प्रकट होतात. नामप्रभूचं महात्म्य प्रभूपेक्षा पण महान आहे. आपण पाहिलं ज्याला रामायण लीला घडली त्याला सेतू बांधायचा होता, त्याला हनुमानजी प्रत्येक दगडावरती राम लिहायचे आणि तो समुद्र टाकायचा, तो दगड तरंगायचा. सगळे अंगद वाली वगैरे सगळे नळ नील तर बांधत होते सेतू आणि सगळी वानरसेना दगड आणत मोठमोठे आणि हनुमानजीकडे काम होतं, राम दगड टाकलं की पाण्यात तरंगायचं. आणि मग एक दिवस संध्याकाळ झाली तर प्रभू श्री रामचंद्र दिवसभर एका टेकडी मग सगळं लीला पाहत होते. अरे माझं नाव लिहिता पाण्यात दगड तरंगतोय, बरोबर की नाही? कधी कधी भगवंतांना पण प्रश्न पडतो ना, लीला असते भगवंतांची. तर भगवंत आले संध्याकाळी, सगळे गेले वानरसेना आपापल्या तंबूमध्ये आणि त्यांनी एक दगड घेतला. अरे माझं नाव लिहिल्यानंतर दगड आणि मी स्वतः टाकलं तर तरंगायलाच पाहिजे. मग त्याने दगड घेतला आणि एक समुद्रात टाकलं, तो डुबला.
आणि त्याबरोबर हनुमानजी बाजूला लपून लीला बोलत होते, टाळी वाजवली आणि उडी मारून समोर आले, म्हणाले भगवंता. त्यावर भगवंत खजील झाले. अरे तू माझं नाव लिहिलंस आणि दगड टाकलं पाण्यात टाकलं आणि मी स्वतः टाकला. नाही भगवंता, तुझ्यापेक्षा तुझ्या नामामध्ये काय आहे, जास्त ताकद आहे. बरोबर हे भगवंत दाखवून द्यायचं होतं. तुझ्या नामाचा महिमा आगाध आहे, त्यामुळे दगड सुद्धा पाण्यात तरंगतोय. नामदेव महाराजांसाठी जे नामाचे आचार्य आहेत आपल्या हरिभक्तीपरायणमध्ये वारकरी संप्रदायामध्ये, त्यांच्यासाठी भगवंत देऊळ फिरवलं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. भगवान श्री विठ्ठल श्री पांडुरंग म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांनी अख्खं देऊळ फिरवलं नामदेव महाराजांसाठी. एवढी ख्याती आहे. काल मी तिकडे एक कथा सांगत होतो कनकदासची, उडपी कृष्णची. त्या कनकदास साठी धनगर समाजातील त्या संत कवीसाठी भगवंताने काय केलं, देवळाची मागची भिंत पाडून टाकली आणि स्वतःचा चेहरा फिरवला. आजही तिथं उडपी कृष्णला गेला तर तुम्ही बघाल, जिकडून मंदिराची एंट्री असते तिकडून भगवंत दर्शन होत नाही, मागे जावं लागतं आणि तिथं झरोका ठेवलेला आहे, त्याच्यातनं दर्शन घ्यावं लागतं. कनकदास नाव त्यांचं. तर भगवंतांच्या नाम स्मरण चिंतनात खूप महात्म्य आहे आणि म्हणूनच इस्कॉनमध्ये आम्ही शिकवतो सर्वांना की सगळ्यांनी काय घ्या, अशी जपमाळ घ्या आणि सदैव नामस्मरण करत राहा. कारण नामाविना जर एक क्षण जरी गेला तरी तो संपूर्ण जगताची संपत्ती दिला तरी तो परत मिळणार नाही. तर भगवान श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत. ईश्वर परमः कृष्ण सच्चिद आनंद विग्रह अनादिर आदि गोविंद सर्व कारण कारणम. सगळ्या शास्त्रामध्ये सांगितले. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कृष्णाशिवाय कोणाचे भजन नाही केले. सगळे अभंग तुम्ही उघडून बघा, सगळी भारडं उघडून बघा, सगळ्या गवळणी उघडून बघा, भगवान श्रीकृष्णांशिवाय कोणाचे लीलागान नाही आहे. तर पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आध्यात्मिक जगतामध्ये, मग त्यांच्या खाली बलरामजी प्रकट होतात, त्यांचे स्वांश अवतार, मग नारायण प्रकट होतात, मग चतुर्व्यूह प्रकट होतं, वासुदेव संकर्षण अनिरुद्ध प्रद्युम्न, मग दुसरे नारायण प्रकट होतात, मग दुसरा चतुर्व्यूह प्रकट होतं आणि मग त्यातील संकर्षणापासून पहिले महाविष्णू नारायण प्रकट होतात. तर हे महाविष्णू त्यांच्यापासून दुसरे अजून महाविष्णू प्रकट होतात, गर्भोदक्षाय विष्णू आणि क्षीरोदक्षाय विष्णू. आणि मग भगवान शंकर आहेत, ब्रह्माजी आहेत. तर हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे प्रमुख 3 देवता आहेत एका ब्रह्मांडामध्ये. अशी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत आणि या सगळ्याचे स्वामी कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, पण ह्या एका ब्रह्मांडाचं संचलन करण्यासाठी हे 3 प्रमुख गुणावतार भगवंत घेतात, ब्रह्मा, विष्णू, महेश. तर एकदा काय झालं की नारद मुनी चित्रकूट पर्वताच्या इकडे आले. वृक्ष पर्वत आपण गेलोय सगळेजण. कोण कोण गेले? हात वर करा. चित्रकूट पर्वतला गेल्या वर्षी आपण काढली होती अयोध्या यात्रा, जाऊन आलो, प्रत्यक्ष दर्शन करून आले. अत्री मुनींच्या आश्रमाला पाहिलं आले सगळे भक्त. तर तिथं नारद मुनी एकदा गेले आणि त्याला अत्री मुनींचा विवाह झाला होता अनुसुया मातेशी. आणि अनुसुया माता अतिशय तरुण होत्या आणि अत्रेय मुनी वृद्ध अवस्थेला टेकले होते. आणि ते दोघंही मिळून भगवंतांची तपश्चर्या कडक करत होते, घनघोर तपश्चर्या, जेणेकरून आम्हाला ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या अंश रूपामध्ये काय प्राप्त व्हावी? पुत्र प्राप्त व्हावा. तर नारद मुनी एकदा गेले, पाहिलं तर अनुसुया मातेचं पातिव्रत्य एकदम महान होतं, जबरदस्त. आणि म्हणून रामायण लीलेच्या वेळेला सुद्धा साक्षात सीतामाई पातिव्रत्याचे धडे घेण्यासाठी अनुसुया मातेकडे गेले होते. जेव्हा चित्रकूट पर्वताला वास केले भगवंत, जवळजवळ 11 वर्ष वास केले. सॉरी, आय थिंक 1 वर्ष वास केलं. तिथून मग 11 वर्ष वास केले तिकडे आणि पंचवटीला 1 वर्ष वास केले. तर त्यावेळेला ते आश्रमात गेले असताना अनुसुया मातेनं त्यांना ह्या गोष्टीचं शिक्षण दिलं. कोणाला? सीतामाईला. कारण सीतामाई अतिशय लहान होत्या, जस्ट लग्न झालं होतं, 12-1 वर्षाच्या असतील.
12 ते 16च्या दरम्यान असतील. तर त्यांना शिक्षण दिलं आणि सीतामाई साधू वस्त्र घालून आले होते. ते म्हणाले, तुला वनवास तर दिलं नाही ना तुझ्या सासऱ्यानं, तर तुला मी दिव्य वस्त्र अलंकार देते. आणि मग अनुसूया मातेनं सीतादेवींना दिव्य वस्त्र अलंकार दिले होते, ज्यांना कधीच धूळ चिकटणार नव्हते, जे कधीच खराब होणार नव्हते आणि जे कधीच नष्ट होणार नव्हते, असे सुंदर वस्त्र अलंकार सीतामाईला दिले. आणि मग हेच वस्त्र अलंकार, ह्याच्यातली काही अलंकार ज्याला रावण सीतामाईला घेऊन चालला होता पुष्पविमानातनं, त्याला सीतामाईंनी मांजरांच्या दिशेनं फेकले होते. ऋष्यमुख पर्वत आणि हा वृक्ष पर्वत चित्रकूटमध्ये. जिथं फेकले तो कुठचा पर्वत? ऋष्यमुख, हम्पीमध्ये आहे आजचा हम्पी. किष्किंधा म्हणतात त्याला, किष्किंधा कांड रामायणमध्ये कोणी वाचला असं तुम्हाला माहिती, किष्किंधा कांड, सुंदरकांड, किष्किंधा कांड. तर तिथं हे काही अलंकार सीतामाईनं टाकले की जेणेकरून मागून जर प्रभू श्रीरामचंद्र मला शोध झाले तर त्यांना मागावा कळावं की मी कुठे गेले. तर नारद मुनी पाहिलं की माता अनुसूयाचं पातिव्रत्य अतिशय जबरदस्त आहे. आणि मग ते देवलोकात गेले. देवलोकात गेले तर ते स्तुती गाऊ लागले. त्यांचं कामच आहे भक्तांची स्तुती गाणं, नारायणाची स्तुती गाणं, भगवंताची स्तुती गाणं. नारद वीणा घेऊन आपलं फिरतात ब्रह्मांड त्रैलोक्यामध्ये, स्तुती गाऊ लागले. तर ह्या ज्या देवपत्न्या होत्या प्रमुख 3, ब्रह्मा विष्णू आणि महेशांच्या, तर त्यांना असूया निर्माण झाली. ते म्हणाले, तुम्ही स्वतःला मोठ्या पतिव्रता स्त्रिया समजता, पण तुमच्यापेक्षा महान पतिव्रता स्त्री कोण आहे? अनुसूया आहे. ह्यांना जलस फील झालं, बरोबर नाही? जलसला काय म्हणतात मराठीमध्ये? असूया. त्यांच्या हृदयामध्ये असूया उत्पन्न झाली. आपल्यापेक्षा मोठं कोण असू शकेल, बरोबर की नाही? समजा 2 बाजूला घरं आहेत आणि एखाद्या घरी असा मोठा टीव्ही आणला 54 इंची, लगेच बायको सांगते त्याने 54 इंची टीव्ही आणलाय, हा आपल्याला 72 इंची पाहिजे. स्वाभाविक कंपॅरिझन असतं स्त्रियांमध्ये. म्हणले असं कसं, आमच्या समान पतिव्रता कोणच नाही. तर म्हणाले मग म्हणाले परीक्षा घ्या. त्याने काय केलं, आपापल्या पतिदेवांना बोलवलं आणि सांगितलं, तुम्ही जाऊन अनुसूयाची काय घ्यायची, त्याच्या पातिव्रत्याची परीक्षा घ्यायची. तर तुम्ही तिघे जावा तिकडे आणि साधू रूपामध्ये जावा, ऋषी रूपामध्ये, आणि जाऊन तिच्याकडून अन्नदान मागा, पण ते असं की तिनं तुम्हाला स्वतः भरवलं पाहिजे आणि ते पण विवस्त्र अवस्थेमध्ये. आले तिघे खाली ऋषी बनून आणि आले आश्रमामध्ये. तर माता होत्या आणि म्हणाले की आम्हाला ओम भवती भिक्षाम देई. आल्या माता, जे काय घरामध्ये प्रसाद म्हणलं ते म्हणाले, आमची एक अट आहे की तू आम्हाला एकांतामध्ये विवस्त्र अवस्थेमध्ये हे आम्हाला सर्व केलं पाहिजेस. आता महाप्रसाद बनवला आहे सगळ्या भक्तांसाठी, तर टेस्ट करायला लागेल ना पतिव्रत्य, बरोबर. माता अनुसूया पण एवढीच दिव्य होती, तेजोबल पण तेवढंच दिव्य होतं. ठीक आहे, तिनं लगेच काय केलं, फट स्वा केलं आणि त्यांना बाळ रूपात आणलं. म्हणाला तिन्ही भगवंतांना, आणि म्हणा ठीक आहे, आता तुम्हाला मी वाढते, तुम्ही माझे पुत्र झाला, बरोबर की नाही. आणि मग आता हे अडकले, आता बाळ रूप झालं, जाणार कसे परत, बरोबर की नाही. आणि तिकडे मग देवपत्न्यांना प्रश्न पडला की आता आमचे नवरे गेलेत परीक्षा घ्यायला खरे, पण अजून काय परतले नाही, कुठं बरं राहिले आमचे पतिदेव, कुठं बरं राहिले ब्रह्मा विष्णू महेश. आले इकडे चित्रकूट पर्वतावरती सगळ्या 3 पत्न्या आणि शोधायला लागले. बघता बघता अनुसूईच्या कुटीमध्ये आले, तर हे ब्रह्मा विष्णू महेश काय तोंडात बोटं घालून याव 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 करतायत. सगळी लीला यांना कळली काय झालं ते. त्यावर त्यांनी प्रार्थना केली, विनंती केली अनुसूईला, हे माते तू धन्य आहेस, तुझी भक्ती थोर आहे, तुझं पातिव्रत्य थोर आहे, पण आता कृपा करून आमच्या पतिदेवांना मुक्त कर, आम्हाला क्षमा कर, आमच्या सांगण्यावरूनच
ते तुझी परीक्षा घेण्यासाठी आले होते, आता त्यांना मुक्त कर. म्हणले तुला जो पाहिजे तो वर आम्ही देऊ. तर मग तेव्हा अत्रेय मुनी पण तिथे होते. ते दोघांनी प्रार्थना केली की आम्हाला ह्या ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश रूपामध्ये पुत्र प्राप्ती होईल. तर तथास्तु म्हणाले भगवंत सुद्धा. आणि मग तिथं भगवंतांच्या ह्या तिन्ही भगवंतांच्या कृपेनं 3 पुत्र झाले. त्याच्यातील ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाले ते सोम म्हणजे चंद्र, भगवान शंकरांपासून उत्पन्न झाले ते दुर्वास मुनी, आणि भगवान विष्णूंपासून उत्पन्न झाले ते दत्त भगवान. दत्त भगवान, कारण वरद राज हे कोणाचं नाव आहे? भगवान श्री विष्णूंचं. वरदान देण्यामध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ कोण आहेत? भगवान श्री विष्णू, वरदराज. आणि मग भगवंताने आपल्या मातेची इच्छा मान्य केली आणि म्हणाले तथास्तु, तू जे मागत आहेस ते मी तुला देतो. म्हणून त्यांचं नाव दत्त. दत्त म्हणजे काय? देणे. तुझे मागत आहेस तू मला मागितलंयस तर मी सर्वस्व मी तुला काय करतो? माझं जे काय आहे ते तुला अर्पण करतो. तुझा पुत्र म्हणून मी तुझ्या चरणी पोटी जन्म घेतो. आणि म्हणून त्याचं नाव दत्त. आणि अत्रेय मुनींचे पुत्र म्हणून त्यांचं नाव काय? दत्त अधिक अत्रेय, दत्तात्रेय. तर त्यांचं नाव एक अवधूत पण आहे. अवधूत म्हणजे प्रसन्न चित्त. अवधूत म्हणजे काय? सदैव प्रसन्न. आणि हाच प्रश्न जर पडला होता ना यदू महाराजांना. यदू महाराज यादव कुळाचे जे प्रमुख महाराज होते, या यदुवंशामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्म घेतले. यदू महाराज सम्राट होते पृथ्वीचे. ते जेव्हा अरण्यात फिरायला गेले होते तेव्हा त्यांना हे दत्तात्रय भगवंत अवधूत फिरताना दिसले. दत्तात्रय भगवंत तुम्ही रूप पाहिलं तर फक्त त्यांच्या कटीला पितांबर आहे, बाकी कोणते वस्त्र पण नाही अंगावरती. गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा आहेत आणि 3 रूप आहेत, 3 शिर आहेत ब्रह्मा विष्णू महेशची. गाय असते त्यांच्या मागे आणि 4 श्वान असतात समोर. तर गाय हे धर्माचं प्रतीक आहे आणि 4 श्वान जे आहेत ते 4 वेद आहेत. तर सदैव प्रसन्न, कोणतेही चिंता नाही, लवलेश मात्र अजिबात, आणि मुक्त विहार करतायत, कसली भीती नाही हृदयामध्ये. तेव्हा यदू महाराजांनी प्रश्न केला की हे अवधूत ब्राह्मण, तुम्ही एवढे प्रसन्न कसे काय? मी त्रैलोक्याचा स्वामी आहे, तरी पण मी दुःखी कशी आहे, टेन्शन मध्ये, फ्रस्ट्रेटेड आहे, चिंताग्रस्त आहे. आता काय होईल, उद्या काय होईल, मला सारखं विवंचन लागून राहिली, ह्या कानावरती चांदी आली त्यामुळे मी घाबरलोय आता. बरोबर ना? कानावर चांदी आली की माणसं घाबरतात. वार्धक्याची पहिली चावल असते ती, त्यामुळे घाबरलो आता. तर तुम्ही एवढे प्रसन्न चित्त होऊन कसे काय विचरण करतात ह्या पृथ्वीतलावरती, ह्या मृत्यू लोकामध्ये? त्याला अवधूत भगवंताने सांगितलं. तर दत्तात्रेयचा अजून एक अर्थ आहे. दत्त म्हणजे असा व्यक्ती ज्यानं, जो ह्या 3 गुणांच्या पलीकडे आहे आणि ज्यानं ब्रह्म म्हणजे काय हे जाणलेलं आहे, परब्रह्म म्हणजे काय हे जाणलेलं आहे, आणि ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे, आणि जो मुक्तात्मा आहे त्याला काय म्हणतात? दत्त म्हणतात. आणि अवधूत शब्दाची पण फोड सुंदर आहे. म्हणजे सदैव आनंदात राहणार, सदैव आनंदात. व म्हणजे विचरण करणारा, वर्तमान क्षणामध्ये जगणारा. जो व्यक्ती वर्तमान क्षणामध्ये जगायला शिकला तो कधीच दुःखी होणार नाही. आता मी इथं बसलोय, सत्संगात बसलोय, एवढे भक्त मंडळी बसलेत, हरिकथा श्रवण करतोय, हरिनाम कीर्तन झालेलं आहे, याच्यानंतर महाप्रसाद आहे. आहा, ज्या क्षणामध्ये क्षणस्थ जो झाला तो आनंदी झाला. पण इथं बसलाय मात्र मन आहे कुठेतरी तिसरीकडेच. उद्या कामावर जायचंय, सकाळी उठून काय प्रभूजी किती वाजेपर्यंत लेक्चर देतील काय माहित नाही, त्याच्यानंतर मग डान्सिंग कीर्तन असेल, मग महाप्रसाद, अजून काय विवंचना डोक्यात चालले आहेत, प्लॅनिंग चाललेले आहेत. देहानं बसलो इथे पण मनानं कुठेतरी भरकटतोय. तर ते क्षणस्थ जीवन नाही. म्हणजे आनंदामध्ये, व म्हणजे विचरण करत सगळीकडे मुक्त सिंहासारखं, कसली भीती नाही, वर्तमान क्षणामध्ये जगणं. म्हणजे ज्यानं अज्ञानाचं सगळं समूह धुवून टाकलेलं आहे ज्ञानाच्या प्रकाशानं.
सगळं अज्ञान रूपी अंधकार काय केलाय, नष्ट केलाय ज्ञानाच्या अनुशीलनानं. आणि त म्हणजे सगळ्या तमोगुणी वृत्तीपासून जो मुक्त आहे, अवधूत. आपण दत्त जयंती साजरी करतो म्हणजे येऊन इथं कथा, कीर्तन, प्रवचन, महाप्रसाद एवढ्यावरतीच ते लिमिटेड राहतं का म्हणे. दत्त भगवंत हे काय आहेत, आदिगुरु आहेत. कोण आहेत, आदिगुरु आहेत. म्हणून भागवतम मध्ये त्यांचं पूर्ण आख्यान आहे 24 गुरूंचं. त्यातील एक गुरु जो दत्त भगवंताने आपल्याला शिकवण्यासाठी 24 गुरु स्वीकारले. किती गुरु स्वीकारले, 24 गुरु. या 24 गुरूंचं प्रवचन शृंखला राजापूरमध्ये चालू आहे. तुम्हाला ते श्रवण करता येईल. आपलं युट्यूब चॅनल आहे प्युअर डिवोशन मराठी. युट्यूबवरती तुम्ही टाईप केला तर प्युअर डिवोशन मराठी म्हणून येईल. तो तुम्ही सबस्क्राईब करा. आणि त्याच्यावरती आता जवळजवळ 13 प्रवचन झालेली आहे. 8 किती झाले आता, 8, 9, 10, 10व चालू आहे. पृथ्वी वायुराकाशम आपोग्नि चंद्रमा रवी कपोतो अजगर हा सिंधू पतंगो मदकृद्गजः मधुहा हरिणो मीन पिंगला कुरोर्भक कुमारी शरकृत सर्प ऊर्णनाभी सुपेशकृत. हे 24 गुरु. किती, ह्या 2 श्लोकामध्ये किती गुरु आहेत, 24 गुरु. पृथ्वीर वायु आकाशम आपोग्नि चंद्रमा रवी कपोतो अजगरा सिंधु पतंगो मधुकृत गजः मधुहा हरिणो मीन पिंगला कुरोर्भक कुमारी शरकृत सर्प ऊर्णनाभी सुपेशकृत. असे 24 गुरूंचं वर्णन आहे. ते आज करणं शक्य नाही. पण आपण सगळे ग्रस्त आहोत म्हणून त्याच्यातून आज मी कपोत हा गुरु थोडक्यात पाहणार आहे. कारण त्याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकणार आहे. त्याचं डिटेल प्रवचन राजापूरला झालेलं आहे, आपल्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. पण आज दत्त जयंती निमित्तानं आपलं कर्तव्य आहे की जे दत्त भगवंताने आपल्याला शिक्षण दिलंय ते आपल्या जीवनामध्ये उतरवणं हे महत्वाचं आहे. नुसतंच उत्सव साजरे करून काय, जर आपल्या हृदयामध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या विचारामध्ये, आपल्या देहबोलीमध्ये जर परिवर्तन होत नसेल तर मग अशा याला काही अर्थ राहत नाही. ते पोपटपंची आहे. पोपटपंची काही कामाची नसते. मला एक छोटीशी कथा सांगतो की एक कबुतराचाच आहे विषय, त्यामुळे कबुतराचीच गोष्ट आहे ती. एका झाडावरती बरीच कबूतर राहायची. तर एक बिचारा साधू, नदीकाठी ते वटवृक्ष होतं, त्याच्यावरती बरीच कबूतर राहायची. एक बिचारा साधू इथून आला. तो बघितला खूप सुंदर कबूतर आहेत वरती. तर त्यानं पाहिलं होतं की ह्या वनामध्ये काही शिकारी फाशे पारदीपण करतात जाळं घेऊन. तर तो त्यांना सगळ्यांना म्हणाला, हे कबुतरांनो ऐका, मी तुम्हाला एक मंत्र देतो जेणेकरून तुम्ही शिकारीच्या तावडीत सापडणार नाही. काय मंत्र दिला, शिकारी आएगा, बोला, दाना डालेगा, जाल बिछाएगा, पकड़ के ले जाएगा, तुम भूल के भी उसमें फंसना नहीं. तो यानी रट्टा चालू केला. शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, तुम भूल के भी उसमें फंसना नहीं. तर हे साधू गेले यांना मंत्र देऊन आणि हे रट्टा करताय, सारखं चालू आहे रट्टा. शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, तुम भूल के भी उसमें फंसना नहीं. तो आला, खरंच शिकारी आला तिकडून असंच खांद्यावर लांबून बघतोय तर हे सगळे कबूतर एका सुरात म्हणतायत काय, शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, तुम भूल के भी उसमें फंसना नहीं. म्हणतो काय इथं टाकून काय उपयोग नाही ना, ऑलरेडी सगळं माहिती आहे माझी आयडिया. तरी म्हणून म्हणाला एवढ्या लांब जंगलात आलो तर टाकून तर बघूया. नाही आता काय न्याहारी खायची वेळ झाली, दुपार आले. तर टाकलं. हे बघतायत वरनं सगळे कबूतर. मंत्र जप चालू आहे, शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, तुम भूल के भी उसमें फंसना नहीं. टाकलं जाळं, दाणे टाकले आणि लांब जाऊन बसला कुठेतरी नदीच्या किनारी. आणि जसं याने बघितलं, दाणे टाकले, त्यावर भर पण सगळं खवाच्या धावा खाली उतरला आणि खायला लागले. आणि मंत्र जप चालू आहे खाताना सुद्धा, शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, तुम भूल के भी उसमें फंसना नहीं. झालं याची न्याहारी. याला काय आशा नव्हती आज काय भेटेलच. मला म्हणतो अरे सगळी कबूतर आतमध्ये बसलेली आहेत आणि मंत्रजप चालू आहे. लक्षात नाही, मंत्रजप चालू आहे. तो आला
सगळी अडकली होती आतमध्ये. असं गुंडाळलं मारलं वाटेल लागला. लक्षात ना. त्यामुळे अशी पोपटपंची काही कामाची होत नाही. त्यामुळे असे उत्सव साजरे करून जर आपल्या हृदयामध्ये परिवर्तन होणार नसेल तर आपली गत कोणासारखी होणार, त्या कबुतरांसारखी होणार. आणि हेच आम्ही इस्कॉनमध्ये शिकवतो. आचरण कसं करावं, विशुद्ध आचरण कसं करावं, मांसाहार करू नका हे सांगितलं की लोक म्हणतात इस्कॉनचं नावच नको आम्हाला, आम्ही कोकणी आणि मांस भोकणी. बरोबर की नाही. ते मांसाहार म्हणून एक सुंदर कथा तुम्हाला, सत्य कथा सांगतो तुम्हाला. एकदा भगवान श्रीकृष्ण लीला करत होते वृंदावनमध्ये यमुना किनारी. तर तिथं एक हरिण घाबरं उभं राहून त्यांच्या मागे आला आणि प्रार्थना करायला लागले, भगवंता मी तुम्हाला शरण आले आहे, कृपया माझे काय करा, प्राण वाचवा. तेवढ्यात तो जो शिकारी होता तो तीर कमान घेऊन आला आणि तो म्हणाला, हे कृष्ण ही माझी शिकार आहे, तू त्याला सोडून दे. नाही, ते मला शरण आलाय आणि मांसाहार करणं उचित नाही. तो म्हणाला, मला काय सांगू नको, ते माझं भक्ष्य आहे, माझ्या आजा पंजानी हे सगळं केलेलं आहे शिकार, माझं कर्तव्य आहे शिकार करणं, पाप पुण्य काय असतं मला काय माहित नाही म्हणतो. प्राण्यांना मारून शिकार करून आम्ही उदरनिर्वाह चालवतो आमचा. म्हणाले, भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे मी तुला एक गोष्ट सांगतो. एकदा मगध प्रांतामध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता. मगध प्रांतामध्ये काय पडला होता, खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि सगळे लोक त्राई त्राई माम झाले. अन्न दाणा पाणी काय नाही, सब्जी नाही, भाजी नाही, तांदूळ नाही, डाळ नाही, भात नाही, काय नाही, गहू नाही, काय. तर राजाने मीटिंग बोलावली आणि म्हणाले आता काय करायचं नक्की. तर एक मंत्री होता ज्याला मांसाहार खूप आवडायचा. तो म्हणाला, राजन तरी भले आपल्या शास्त्रात सांगितले मांसाहार वर्ज्य आहे, पण आपण काय करूया आता, या उपासनेवर जगण्यासाठी आपण पशूंची हत्या करून आपण मांसाहार करूया. जे प्रधान होते त्यामुळे, राजन प्राण्यांची हत्या करणं हे महापाप आहे, त्यामुळे आपण सगळे नरकात जाऊ. तर म्हणाले, तुमच्याकडे काय उपाय आहे. तर म्हणाले, मला एक दिवस फक्त द्या, मी याच्यावरचा उपाय तुम्हाला निश्चित आणून देईल. तर म्हणाले, ठीक आहे उद्या दरबारामध्ये भेटू. बघा ते म्हणाले, प्रधानाने सांगितलं की जे तांदूळ, गहू, भाजी, सब्जी जे पिकवण्यासाठी जो खर्च येतो, जी मेहनत लागते, त्याच्या कितीतरी पटीनं मेहनत कशाला लागते, मांस उत्पन्न करण्यासाठी लागते. हे सांगतो निघून गेला. आपण उद्या भेटू, मला एक दिवसाचा काय द्या, अवधी द्या. झालं. त्या रात्री हे प्रधानमंत्री त्या मंत्र्याच्या घरी गेले पहिले आणि गेले आणि सांगितलंय की महाराज खूप आजारी पडले आहे. राजवैद्यानं सांगितलंय की त्यांना 2 तोळे माणसाचं तगड्या धष्टपुष्ट पुरुषाचं काय पाहिजे, मांस पाहिजे. तुम्ही तर राजभक्त आहात, राजाचे सेवक आहात, राजासाठी तुम्ही प्राण पण द्यायला तयार आहात, तर कृपा करून तुम्ही काय करा, तुमचं ताजं ताजं कोळं 2 तोळे फक्त 20 ग्रॅम, जास्त नको, औषधासाठी पाहिजे. कशासाठी पाहिजे, 2 तोळे 20 ग्रॅम मांस. क्षमा करा महाराज. प्रधानजी क्षमा करा. तो घरात गेला, 1 लाख सुवर्णमुद्रांची थैली घेऊन आला. मला ही 1 लाख सुवर्णमुद्रांची थैली घ्या आणि कृपा करून कुठून तरी दुसरीकडून तुम्ही काय करा, धष्टपुष्ट माणसाचं 2 तोळे मांस उपलब्ध करा. प्रधानांनी थैली घेतली, दुसऱ्या मंत्र्याकडे गेले. मंत्री बरेच होते ना, त्याला जाऊन तेच सांगितलं. तो पण म्हणाला, प्रधानजी क्षमा करा, मी पण तुम्हाला काय देतो, 1 लाख सुवर्णमुद्रांची थैली देतो. असं करत करत भरपूर थैल्या, कोणी द्यायला तयार नाही, 2 तोळे मांस. दुसऱ्या दिवशी प्रधानजी आले, ते सगळे मंत्री आले. प्रधानजीने आणून जवळजवळ 1 कोटी सुवर्णमुद्रांची रास तिथे टाकली दरबारात राजासमोर. किती, 1 कोटी सुवर्णमुद्रा रास टाकली राजासमोर. राजा चकित झाला, म्हणाले, एवढ्या सुवर्णमुद्रा आल्या कुठून. महाराज हे 2 तोळा मांसाची किंमत आहे. हा, 2 तोळा मांसाची किंमत एवढी, 1 कोटी सुवर्णमुद्रा. मग त्यांनी सगळ्यांना ही गोष्ट सांगितली की कसे हे 1 कोटी सुवर्णमुद्रा, आज 1 कोटी, 1 सुवर्णमुद्रा तर लाखोमध्ये जाते राव. 1 कोटी सुवर्णमुद्रा झालं काय, अब्जाधी रुपये जमले तिथे. कशासाठी, 20 ग्रॅम मांसासाठी. आता मला सांगा बघूया, मांस स्वस्त आहे की महाग आहे. आपल्याला अधिकार नाही तर जीवांना मारून खाण्याचा, निश्चित नरकामध्ये जाणार.
तर हेच इस्कॉन प्रॅक्टिकली जीवनामध्ये शिकवतं. मांसाहार करू नका, नशा पाणी करू नका, व्यभिचार करू नका आणि जुगार करू नका. कारण हे 4 महापाप म्हटले शास्त्रामध्ये. या 4ना काय म्हटलंय? महापाप. मांसाहार करू नका, कोणत्याही प्रकारचं नशा पाणी करू नका, जुगार खेळू नका आणि व्यभिचार वेश्यागमन करू नका. कारण ह्या 4 पापांपैकी एकाही पापामध्ये जो रत आहे तो हरिभक्ती तर खूप लांबची गोष्ट, खूपच लांबची गोष्ट. तो त्या कबुतरांसारखा आहे. शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, तुम भूल के भी उसमें फसणार नाही. काय उपयोग होणार नाही, फक्त देखावा आहे तुमचं सगळं. मी स्पष्ट वक्ता माणूस आहे आणि साधू संत असेच असतात. त्यांना एकच माहिती असते की ठोकायचं. कारण अशांच्या हातून ठोकून एखाद्याची खूप सुंदर मूर्ती बनते. जर एका दगडाची मूर्ती घडवायची झाली तर त्याला छन्नी आणि हातोडे घेऊन ठोकावं लागतं. प्रभूजी पण विश्वकर्मा समाजाचे आहेत, मी पण विश्वकर्मा समाजाचा आहे. एखाद्या लाकडाला किंवा दगडाला जर मूर्ती घडवायची त्याला ठोकावं लागतं, ठोकल्याशिवाय होत नाही. आणि जो ठोकून घेण्यापासून पळाला लांब, नाही हे महाराज काहीतरी अवघड सांगतायत, आम्हाला नाही ऐकायचंय, आम्हाला नाही फॉलो करायचं, तर त्याची मूर्ती कशी बनणार, कसा मोक्ष मिळणार? मग पुनरपी जन्म पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरेशनम. पुन्हा पुन्हा जन्म घ्या, पुन्हा पुन्हा मृत्यूला सामोरं जा, पुन्हा पुन्हा जननेंद्रिय आणि जठराची अग्नी भागवण्यासाठी अविरत परिश्रम करा आणि दुःख कष्ट भोगा. कारण ह्या जगतामध्ये दुःखाशिवाय दुसरं काही मिळणार नाहीये. माम पेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नापवंती महात्माना संसिद्धी परमामृता. हे भौतिक जगत आहे पूर्णपणे दुःखाने भरलेलं आहे. इथं दुःखांशिवाय दुसरं काही मिळणार नाही तुम्हाला. पदम पदम यद विपदम, प्रत्येक पावला पावला इथं विपदा आहे, संकट आहे. आणि हे जर आपण माणसाच्या जन्माला येऊन नाही जाणलं आणि त्या दृष्टीने आपण नाही पावलं टाकली तर आपला काय उपयोग नाहीये. आज मी महाराष्ट्रामध्ये टॉपर असलेला असा डॉक्टर आहे, तरी पण ह्या क्षेत्रामध्ये मी सेवा म्हणून हे कार्य करतो, आचरण करतो आणि मग शिकवतो लोकांना. का बरं? कारण हे ज्ञान जे आहे, जसं दत्तात्रय भगवंताने सांगितलं, दत्त म्हणजे काय? ज्याच्या हृदयात समूळ अज्ञान रूपी अंधकार नष्ट झालेला आहे आणि ज्याच्या हृदयामध्ये तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतंगमय, ज्याच्या हृदयामध्ये परम दिव्य ज्ञान प्रस्फुटित झालेलं आहे भगवंतांनी वैष्णवांच्या कृपेनं, आणि असाच व्यक्ती जो आहे तो भगवंतांचं खऱ्या रीतीनं भजन करू शकेल. अन्यथा आपण सगळेजण कबूतर आहोत. आणि त्या कबुतरावरून आज आपण एक सुंदर कथा ऐकूया, आज जी दत्तात्रय भगवंतांनी यदू महाराजांनी सांगितली, म्हणजे आपल्याला तुम्हा मला सगळ्यांना सांगितले. ग्रंथराज श्रीमद भागवतमच्या 11व्या खंडामध्ये 7व्या अध्यायामध्ये ही कथा आलेली आहे. श्लोक मी तुम्हाला पूर्ण मगाशी सांगितले, ज्याच्यामध्ये 26 गुरूंचं वर्णन आलेलं आहे. तर दत्तात्रय भगवंत सांगतायत यदू महाराज, हे राजन, कधीच ह्या जगतामध्ये कोणावरती अत्यंत स्नेह करता कामा नये. काय करता कामा नये? स्नेह म्हणजे प्रेम, जीव अति लावता कामा नये या जगतामध्ये. या जगतामध्ये कोणावरती अत्यंत आसक्त होता कामा नये. का? कारण जर असं अति आसक्ती आपल्याला एखाद्यामध्ये जडली तर आपण काय होऊ? आपण आपलं बुद्धी आणि स्वातंत्र्य हिरावून बसू आणि आपली कबुतरासारखी अवस्था होईल. हे रूपक आहे कबूतर. आपली काय होईल अवस्था? कबुतरासारखी, या गोष्टीतील कबुतरासारखी आपली अवस्था होईल. तर सांगतायत त्या कबुतरासारखं आपल्याला अत्यंत कठीण असे क्लेश भोगावे लागतील. हे राजन, एका जंगलामध्ये एक कबूतर राहत होतं आणि एका सुंदर झाडावरती, वटवृक्षावरती त्यांना आपलं घरटं बनवलं होतं. जसं की आपण या गावामध्ये आपलं एक छान घर बनवलंय, घरकुल, घरटं बनवलं होतं. आणि त्या घरट्यामध्ये तो आपली मादा कबुतरीने घेऊन राहत होता. दोघं यंग होते, तरुण होते, लग्न झालं होतं. कबूतर कबुतरीच आणि ते दोघंही त्या आपल्या घरकुलामध्ये राहत होते आनंदानं. आणि त्यांचं एकमेकावर एवढं प्रेम होतं की उठता बसता खाता पिता एकमेकांशिवाय चेनच पडायची नाही. म्हणजे समोर पब्लिक बसले त्याचं पण त्यांना भान नसायचं. असे एकमेकाला खेटून बसायचे. समजा थोडे लांब बसले तर दोघांचे नजर तिरछी कटाक्ष चाललेले असायचे. पब्लिक मध्ये खेटून बसायचे.
मिठ्या मारायचे काय, आज तेच बघतो आपण. कुठच्या बीचवरती जावा की कुठच्या गार्डनमध्ये जावा, त्या युवक युवतींना कसली लाज लज्जा शरम नाहीये. तोकडे तोकडे कपडे घालून एकमेकाला मिठ्या मारण्यात ते त्यांना काही देणं घेणं नसतं. तिथं इतर लोक कोण आहेत काय देणं नसतं. तसे हे कबूतर कबुतरी एक दुसऱ्याच्या प्रेमामध्ये, आणि त्यांचं प्रेम दिवसेंदिवस काय होतं, वृद्धिंगत होत होतं. भगवंत काय आहे, त्यांची भक्ती काय आहे, मी कोण आहे, मृत्यू येणार एक दिवस माझ्या आयुष्यामध्ये, काय देणं घेणं. माणसाला दोन गोष्टीचं ज्ञान नसेल ना तर माणूस हा अशा प्रकारचा रोगी बनतो. कोणत्या दोन गोष्टींचं, एक म्हणजे मृत्यू, दुसरं म्हणजे भगवंत. ह्या दोन गोष्टींची माणसाच्या हृदयात भीती नसेल ना तर माणूस काय बनतो, राक्षस बनतो. एक काय, मृत्यू, आणि दुसरं भगवंत. कारण मृत्यू हे 100% सत्य आहे. कुठेही जावा जगाच्या पाठीवरती मृत्यू काय आहे, 100% सत्य आहे. असं कुठचं ठिकाण आहे का जिथं मृत्यू 90% आहे, 80% आहे, 75%, असं कुठचं ठिकाण आहे का? मृत्यू हे 100% सत्य आहे. आणि दुसरं, जर तुम्ही भगवंताला मानत नसाल, नास्तिक असाल, तर तुम्ही काय करणार, रावणासारखं बनणार. मग भले तुम्ही किती पंडित असाल, रावण सुद्धा ब्राह्मण पंडित होता, विद्वान. पण काय उपयोग झाला त्याच्या पांडित्याचा, काय उपयोग झाला नाही, काही उपयोग झाला नाही. राक्षस वृत्तीला बळी पडला तो. तर असं ह्या दोन कबुतरांना भगवंत काय, देव धर्म काय, साधुसंत काय माहित नाही. या कबुतर म्हणजे हे कबुतर नाही, ऍक्च्युअली तुमच्यासाठी सांगतोय ही कथा. दत्तात्रय भगवंत आपल्यासाठीच सांगताय. त्याने फक्त रूपक दिले कबुतराचं, आणि आपण काय करतो ते बघितलं पाहिजे. आणि मग काय होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये गती. तर ते गृहस्थ आश्रमामध्ये एवढे आसक्त झाले होते की नुसते एकमेकाला चिकटूनच राहायचे 24 तास. आणि त्यांचा एकमेकावर एवढा विश्वास होता की त्या कबुतरीला वाटायचं माझा पती कबूतर जो आहे तो केवढा ज्ञानी आहे, साक्षात बृहस्पती देवतांचा गुरु. आणि ह्या कबुतराला वाटायचं माझी कबुतर एवढी विद्वान आहे की साक्षात सरस्वती, बुद्धिवान अतिशय. आणि अशा रीतीनं प्रेमानं त्या जंगलामध्ये अरण्यामध्ये ते विचरण करायचे दोघं जोडीनं. फिरायचे, उठायचे, खेळायचे, हसायचे, खायचे, प्यायचे, मज्जा करायचे. राजन, त्या कबुतराचं आपल्या कबुतरीवर एवढं प्रेम होतं की त्या महत् प्रयास कष्ट करायचा जेणेकरून आपली कबुतरी काय राहील, सुखी राहील. तिनं असा शब्द बोलला की यानं जिंकलाच समजायचा. आज ना हे पाहिजे, आलंच संध्याकाळी, बरोबर की नाही. मग त्यासाठी त्याला अपार परिश्रम करावे लागले तरी काय फरक पडत, कष्ट किती करावे लागू दे, तो अपार कष्ट करायचा. आणि कबुतरी पण अपार मेहनत करायची रात्रंदिवस आपल्या पतीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. इट्स व्हाईस वर्सा. दोघांचं एकमेकावर खूप प्रेम होतं. त्यामुळे दोघंही एकमेकाला कसं संतुष्ट, संतांना संतुष्ट करायचं नाही, देवा ब्राह्मणाला संतुष्ट करायचं नाही, एकमेकाला कसं संतुष्ट, इंद्रिय भोग कसे घेता येतील जास्तीत जास्त. कारण बघा, गृहस्थ आश्रमामध्ये जर तुमची पत्नी जर तुमच्यावरती संतुष्ट नसेल तर तुम्ही गृहस्थ आश्रमामध्ये सुखी राहू शकत नाही. हे प्रत्येक गृहस्थाला माहिती असते. त्यामुळे तो जगातलं इकडचं तिकडचं झालं तरी आपली पत्नी कशी संतुष्ट राहील माझ्यावर ह्याचाच विचारत असतो 24 तास. आणि शास्त्रामध्ये पण आहे, मी तो श्लोक लिहून आणलाय, हा महाभारतामध्ये आलाय शांतिपर्वामध्ये. न गृहम गृहमित्याहु गृहिणी गृहमुच्यते गृहम हि गृहिणी हीनम अरण्यम सदृशम मतम. काय सांगितलंय, जर तुम्ही एखादं घर बांधलात आणि त्याच्यात जर गृहिणी नसेल तर ते घर नाही तर काय आहे, अरण्य आहे. महाभारतामध्ये शांतिपर्वामध्ये हा श्लोक आलाय. न गृहम गृह मित्याहु गृहिणी गृहम उच्यते गृहम हि गृहिणी हीनम अरण्यम सदृशम मतम. ज्या घरामध्ये सुंदर सुशील गृहिणी नाही तर ते घर गृह नसून काय आहे, अरण्य आहे, जंगल आहे. तर असं याची सुंदर गृहिणी होती. दोघे एकमेकाला पूरक असे होते, एक दुजे केली
तर अशा प्रकारे काही दिवस गेले, वर्ष गेली आणि मग वेळ झाल्यानंतर ह्या कबुतरीला गर्भ राहिला, बरोबर की नाही? आणि मग तिनं आपल्या पतीच्याच घरामध्ये आपली अंडी त्या घरट्यामध्ये घातली आणि तिला सगळं लागेल ते डोहाळे सोहाळे जे काय असतील पोहाळे पुरवायचं काम हा काय करत होता? पतिदेव करत नाही. ही वॉज पर्सनली प्रेझेंट देअर. स्वतः व्यक्तिशः तिथं उपस्थित होता की आपल्या पत्नीची कशी मी या काळामध्ये काळजी घेऊ, तिची बेस्ट काळजी कशी घेऊ, बेस्ट डॉक्टर तिला कसा भेटेल, बेस्ट मेडिसिन्स कसे भेटेल, बेस्ट पौष्टिक आहार कसा भेटेल, तिला रेस्ट कशी, सगळ्याची काळजी कबुतरानं घेतली. आणि भगवंतांच्या अचिंत्य शक्तीनं वेळ झाल्यानंतर त्या अंड्यातनं फुटून छोटे छोटे हात पाय पंख असलेले काय आले, अनेक कबुतराची पिल्ल जन्माला आली. आणि ती छोटी छोटी पिल्ल पाहून ह्या कबूतर आणि कबुतरीचं पूर्ण हृदय त्या पिल्लांवरती बसलं. बघा, लहान बाळ जर आपलं असेल तर ते दुसऱ्याला पण प्रिय असतं. कोणाला वाटतं की लहान बाळाला आपण उचलून घ्यावं, त्याचा पापा घ्यावा, मुका घ्यावा, तर मग मात्या पित्यांना किती आवडत असेल ते आपलं लहान बाळ जे त्यांच्या पोटचा गोळा आहे. असे कबूतर अत्यंत जीव बसला आपल्या काय पिल्लांवरती आणि ते लाडानं त्यांचं लालन पालन करू लागले. आणि हे सुद्धा कबुतराची पिल्ला जशी छोट्याची थोडी मोठी व्हायला गुटरू करायला लागली आणि ते बोबडे बोल त्यांचे दादा मामा काका पप्पा काऊ माऊचाऊ ऐकून ह्यांना एवढा दिव्यानंद व्हायचा की स्वर्ग ठेंगणं वाटायचं. असं त्या पूर्ण या गोजिरवाण्या घरात हे कुटुंब राहत होतं आनंदानं अतिशय. हे दत्तात्रय भगवंत सांगतात, मी नाही सांगत, तुम्हाला रेफरन्स दिलेला आहे. ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 11 अध्याय 7. हे 8वे गुरु आहेत दत्तात्रय भगवंताने आपल्याला सांगितले. तर लहान बाळ ती सदैव प्रसन्नच असतात, त्यांना कधी दुःख नसतं, माहिती का? भूक लागली रडायचं बस. नंतर ते जर पोट भरलं की त्यांचं काही मग सदैव 24 तास एन्जॉईंग मूडमध्ये असतात ते. आणि मग त्या पिलांच्या पंखांचा स्पर्श, त्यांच्या चोचींचा स्पर्श त्यांना भरवताना जे आनंदाचं उफाण यायचं हृदयातनं मात्या पित्यांच्या, त्याला काय अवर्णनीय असं ते. हे दोघे आनंदमग्न होऊन जात. हे राजन, हे दोघंही भगवंतांच्या मायेनं मोहित झाले होते. कुठची माया? महामाया, जी भौतिक जगतामध्ये काम करते. हे भगवंताला विसरले आणि भगवंतांच्या महामायेनं काय झाले होते? मोहित झाले होते. आणि ह्यांची हृदय एकमेकांबद्दलच्या स्नेहबंधनानं पूर्णपणे बांधून गेली आणि हे आपल्या आपल्या लहान लहान मुलांचं पालन पोषण करण्यात दंग झाले. आणि ह्यांना सगळ्याचा विसर पडला. गीता, भागवत, रामायण, महाभारत, सत्संग, हरिपाठ, हरिकीर्तन, हरे कृष्ण, सगळ्याचा काय पडला? विसर पडला. आनंद उधाण आले ना, बरोबर नाही? एकमेकांना पूरक पती पत्नी आहेत आणि आता सुंदर सुंदर मुलं झाली आहेत आणि ती वाढतायत आणि पैसा पण येतोय. सगळं भगवंतांच्या कृपेनं होतं, पण ते हे सगळं देणाऱ्या भगवंतालाच विसरले. तर एक दिवस काय झालं, हे दोन्ही नरमादा कुटुंब वाढलंय, प्रपंचाचा पसारा वाढलाय, तर पैसा जास्त पाहिजे ना. मग पैसा कमवण्यासाठी दोघंही मम्मी डॅडी दोघंही काय करतात? जॉब करतात. तसं हे दोघंही आता पिल्ल मोठी होत आहेत, त्यांना खाद्य जास्त पाहिजे म्हणून दोघंही कबुतरी सुदूर अरण्यामध्ये काय दाना पाणी आणण्यासाठी गेले. उडून गेले. तर बराच काळ ते अरण्यामध्ये आपल्या पिल्लांना खाणं शोधण्यासाठी वेळ लागला. इकडे काय झालं, एक शिकारी आला फिरत फिरत आणि त्यांना बघितलं की त्या झाडाच्या फांदीवरती आणि काही खाली अशी ती कबुतराची छोटी छोटी अशी गुबगुबीत फुलं खुदकत आहेत तिकडून तिकडून. मला एक चांगलं संधी आले, त्यांना लगेच जाळ लावलं आणि त्यांना दाणे टाकले आणि त्याबरोबर ती कबुतराची छोटी छोटी पिल्ल दाणे बघितलं तिथे हाव 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 करत असतात सारखी. ती आली जाळ्यात अडकली. जाळ्यात अडकली तर तेवढ्यात काय झालं, कबुतरी भुरकन भरारी म्हणून आली पहिल्यांदा पुढे
आणि ती एका फांदीवर बसली आणि बघितलं तर आपल्या घरट्याकडे पिल्लं काय दिसेनात. नेहमी ती पिल्लं झाडाच्या आजूबाजूच्या फांद्यांवरती फुटकायची. ते बघितलं खाली जाऊन ती जाळ अडकली पिल्लं. तिला हार्ट अटॅक आला. अरे देवा, माझी पिल्लं माझी पिल्लं माझी पिल्लं. आपल्या हृदयाचे तुकडे तुकडे झालेत आणि आपल्या हृदयाचे तुकडे साक्षात त्या जाळ्यामध्ये अडकलेत. असं करून ती रडायला लागली. तिच्या दुःखाला पारावर राहिला नाही. ऊर बळून बळून रडायला लागली, आक्रोश करू लागली. आणि भगवंतांच्या मायेनं तिचं चित्त अत्यंत दीनहीन दुःखी झालं. बघा दुःख काय तर अतिस्नेहामुळे. तुम्ही ज्या गोष्टीवरती ज्या व्यक्तीवरती अतिस्नेह लावाल ह्या भौतिक जगतामध्ये, ती व्यक्ती एक ना एक दिवस तुम्हाला अत्यंत भयानक दुःख देणार आहे. एवढं दुःख की तुम्हाला वाटेल की माझा जीवच आता संपवावा. आणि होतं रोज आत्महत्या, जवळजवळ 90% आत्महत्या ह्या प्रेमभंगामुळे होतात. वैफल्यातनं फार कमी. वैफल्य पण हे प्रेमभंगाचंच वैफल्य असतं जास्त. ते 90% आत्महत्या प्रेमभंगानं. 90% लोक नशेच्या आहारी प्रेमभंगानं लागतात. आणि 100% लोक नरकात स्त्रीच्या प्रेमात पडल्यामुळे जातात. ते पतंग ह्या गुरुमध्ये येणार आहे पुढच्या सत्रामध्ये. स्त्रीवरती आकृष्ट झाल्यामुळे जे काय नरकामध्ये जातात ते स्त्री सकटच. ते केवळ आणि केवळ स्त्रीवरती पुरुष आकृष्ट आणि पुरुषावरती स्त्री आकृष्ट झाल्यामुळे. पतंग कसा त्या पावसाच्या सुरुवातीला पतंग असतात. पतंग म्हणजे पण माहिती आहे, पतंगा म्हणतो आपण त्याला. मोठी बॉडी असते, सोंडा म्हणतो आपण त्याला. आणि पंख छोटे छोटे असतात. छोटे छोटे पंख असतात. अशी जाडजूड अशी बॉडी असते. एवढाच असतो. आणि तुम्ही दिवा लावला, आता केरोसिनची दिवे कोण लावत नाही, पण मेणबत्ती लावली किंवा अग्नी असेल फटकन येतो तो पावसामध्ये आणि झोकून देतो त्या आगीमध्ये. तिला ती आग म्हणजे सुंदर स्त्री वाटते आणि त्या ललनेच्या दिशेने तो आकृष्ट होतो, त्याच्यात झोकून देतो प्रकाश. आणि मग होरपळून गावतात, त्याचे पंख जळतात. आणि एखाद्या मेणबत्ती किंवा पंटीच्या दीपामध्ये जर त्याने उडी मारली तर ऍटलिस्ट थोडाफार भासतो, पण तडफडून मरतो. मग पंख एक वेळा उडता येत नाही. आणि जर डायरेक्ट त्यांना असा विस्तो पेटलेला आहे, म्हणजे जे अतिस्त्रीगामिनी असतात त्यांच्यासाठी सांगतो. म्हणजे ते कशात एंट्री करतायत, विस्तो पेटले त्याच्यात उडी मारली, काय होणार, मस्त फ्राय होऊन राख होणार, बाकी काय नाही. स्त्री ही आवश्यक आहे, कारण भगवंताने निर्मिती केली आणि एक स्त्री आणि एक पुरुष बनून एक एकाई बनते. आणि ह्या दोघांनी मिळून गृहस्थ आश्रम चालवायचा आहे, एकमेकावरती प्रामाणिक राहून, आणि दोघांनी मिळून भगवंत भजन करायचं आहे आणि आपल्या अपत्यांना आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला परमेश्वराच्या सेवेत लावायचं आहे. ह्याच्यासाठी स्त्री आणि पुरुषाचं नातं विवाह संस्था आहे. खूप सुंदर नातं आहे. पण आज काल आपण काय करतोय, फक्त एन्जॉयमेंट. हे कबूतर आणि कबुतरी करतायत तसे, फक्त सेन्स एन्जॉयमेंट. भौतिक इंद्रिय भोग घेण्यासाठीच आपण एकमेकांची काळजी घेतो, प्रेम करतो. कसलं प्रेम ते, तू माझं खाजव मी तुझं खाजवेन, तू माझं खाजवायचं थांबलंस मी पण तुझ्यावरती लात मारेन, संपला विषय, दॅट्स ऑल, डायव्होर्स. तर हे कबुतरी अत्यंत दीनहीन होऊन दुःखी होऊन रडायला लागली आणि तिच्या हृदयातनं ह्या स्नेहबंधनाचे फास एकदम तिला खेचायला लागले. आणि आपल्या पिल्लांना त्या जाळ्यामध्ये अडकलेलं पाहून तिला आपल्या शरीराचं देहभान काहीच राहिलं नाही. आणि तिनं स्वतःला असं झुक करून झोकून दिलं. कशामध्ये, त्या जाळ्यामध्ये. कसलं आहे तू, सत्सद विवेक बुद्धी संपली ना, की मी जाळ्यामध्ये उडी मारतो, मी पण अडकेन, मी पण मरेन. सगळं देहभान विसरले. जसं आपण सगळे या कुटुंबासक्त होऊन आपलं देहभान विसरतो, आपण इथं कशासाठी आलो हे विसरतो, सगळं विसरतो, भगवंताला विसरतो. आणि जाऊन अडकली. तेवढ्यात भुर्रकन भरारी बनून कबुतराला पिताश्री, आणि त्यानं बघितलं की आपली छोटी छोटी बाळं आणि आपली प्रिय पत्नी हे काय जाळ्यात अडकलेले शिकारायच्या. त्यामुळे तो अतिशय दुःखी झाला, भयानक दुःखी होऊन विलाप करू लागला. विलाप करणे म्हणजे काय माहितीये, एखाद्याची आठवण काढून पुटपुटून रडणे. हो किती चांगलं होतं, किती छान होतं, हा विलाप करू लागला. माझी पत्नी किती सुंदर होती, हाय रे देवा. आले पुढे खूप सुंदर विलाप करू लागला. अत्यंत दयनीय अशी दशा झाली त्याची. आणि तो म्हणू लागला, मी किती अभागा आहे, मी किती दुर्मती आहे. हाय हाय,
माझा तर आता सत्यानाश झाला. बघा बघा, माझी अजून इंद्रिय भोगाची तृप्ती पण झालेली नाहीये. काय विलाप करतोय? माझे इंद्रिय भोग घेण्याची इच्छा माझी अजून काय झाली नाहीये, तृप्त झाली नाही. ती कधीच तृप्त होणार नाही. इंद्रिय भोगाची इच्छा जी माझी तीव्र आहे ती माझी अजून तृप्त झालेली नाहीये. हाय हाय. आणि तोपर्यंतच माझा धर्म, अर्थ आणि काम यांचं जे मूळ आहे तो हा माझा ग्रस्ताश्रम माझ्यापासून नियतीनं हिरावून घेतलाय. बरोबर की नाही? धर्म, अर्थ, काम याचं मूळ काय आहे? गृहस्थाश्रम. आणि मग मोक्ष असं आपल्याला शिकवतात, पण ते तसं नाहीये. ती सुविधा करून घेतलेली आहे. धर्म, अर्थ, काम आणि मग मोक्ष नाही. मनुष्य जन्मच आधी मुळात कशासाठी आहे? भगवत प्राप्तीसाठी, मोक्ष प्राप्तीसाठी. ते पहिला आलं पाहिजे. आता म्हणतोय, आणि ऐकलं होतं ना पुराण इकडे तिकडे जाऊन, कबुतरांसारखी. शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, तुम भूल के भी उसमें फसना नाही. म्हणतो माझं धर्म, अर्थ, काम आता नष्ट झालं. अरे ह्या तरुण वयामध्ये मी विदूर झालो. आता मी काय करू? बरोबर नाही? तरुण वयामध्ये मी काय झालो? हे माझ्या प्राण प्यारी, माझी इष्टदेव, जी माझी प्रत्येक गोष्ट ऐकायची, माझ्या इशाऱ्यावरती नाचायची. मी उठ म्हटले घोटायची, बस म्हटली बसायची. अतिशय प्राणप्रिय होती आणि माझं सगळ्या प्रकारे अतिशय चांगली काळजी घ्यायची. आणि आज तू मला ह्या माझ्या अशा घरामध्ये एकट्याला सोडून गेले. माझं घर एकदम सुनं सुनं झालंय, मला खायला उठतंय, अरण्य झालंय. बरोबर मग सांगितलं मला श्लोक, गृहिणीम गृहम उच्चते. जर घरामध्ये गृहिणी नसेल तर ते घर काय आहे? अरण्यम, अरण्य झालं. विलाप करतोय. आणि आज मला एकट्याला सोडून तू हे प्राणप्रिय, माझ्या अतिशय प्राणप्रिय मुलांना घेऊन तू काय स्वर्गाला प्यारी झालीस. तर माझी मुलं त्या जाळ्यात अडकून मेली आणि माझी पत्नी आता ती त्या जाळ्यात अडकली आणि ती घुसमटते. तर आता ह्या संसारात माझं काय बरं काम? कशाला जन्माला घातले देवानं माणसाच्या योनीत? 84 लक्ष सोडून माणसाच्या योनीत जन्माला कशाला घातलंय भगवंतानी? भगवत भक्तीसाठी घातलंय. पण हा काय म्हणतोय? माझी पोरं मेली, बायको आता मरणासन्न आहे, ती मरणारच आहे. आता ह्या संसारात मी जगून काय करू? लेट मी डू सुसाइड. तर मी हे दीनमय असं विदुराचं जीवन का जगू? आणि बिना गृहिणीचं जीवन, त्याचं जे जलन असते ना, जलन, ती व्यथा अवर्णनीय, ती मी शब्दात पण सांगू शकत नाही. पत्नीशिवाय, स्त्रीशिवाय जगणं या भौतिक जगतामध्ये. एकदा गुरु महाराज गेले होते फॉरेनला, इंग्लंडमध्ये. त्यांना एक भेटला एअरपोर्टवरती माणूस. तो म्हणता, आर यू मॉन्क? येस, आय एम मॉन्क. आर यू मॅरिड? नो, आय एम नॉट मॅरिड. सो ते म्हणाले, तुम्ही साधू आहात का? गुरु महाराज, हो साधू आहे, सनातनी साधू आहे. तुमचं लग्न झालंय का? म्हणे, नाही लग्न झालंय, मी संन्यासी आहे. तुम्ही पत्नीशिवाय राहूच कशी शकता? काय म्हणतोय तो? तुम्ही एका स्त्रीशिवाय राहूच कशी शकता? ही पूर्ण दुनिया जी आहे ना, एकाच केंद्र बिंदू भोवती फिरते. बस स्त्री सुख. तर हा तसाच होता. तर म्हणतोय, मला अत्यंत जीवाची लाईलाई होते, आग होते. त्या सुन्या सुन्या घरामध्ये मी कसा काय जाऊ? आणि का बरं जाऊ? त्या घरामध्ये हे सुंदर या गोजीरवाण्या घरात मी बांधलं होतं एवढं मेहनतीनं, कष्टानं. पण आज माझी मुले मला सोडून गेली, पत्नी सोडून गेली. आता मी या घरामध्ये कशाला जाऊ? स्मशान झालंय माझ्या हडीतले, अरण्य झालंय. आणि तो पाहतोय वरून की माझे जी मुलं आहेत ती जाळ्यामध्ये अडकून तळफडतायत आणि स्वस्थ दिसतंय की ते मृत्यूच्या पंजामध्ये आहेत. पण हा मूर्ख कबूतर, हा सुद्धा आपल्या पत्नीसारखं आपलं देवांसारखं विसरला आणि दीन होऊन त्यानं स्वतः जाणून बुजून त्या जाळ्यामध्ये काय मारली? उडी मारली. जाणून उडी मारली जाळ्यामध्ये.
तर राजन, तो जो शिकारी होता तो अत्यंत क्रूर होता. हे दोघे कबूतर विलाप करतात. पिलांना काय कळत नाहीये, पण हे विलाप करतात, हाय रे दैवा, आमचा संसार नष्ट झाला. पण तो शिकारी ऐकतोय, त्याला पक्ष्यांची भाषा पण कळते, पण त्याच्या हृदयाला पाझर फुटत नाही. तसंच यमदूत येणार. जसं या कथेमध्ये शिकारी आहे, तसं आपल्यासाठी कोण येणार? यमदूत येणार. जर आपण नुसते कुटुंबासक्त राहिलो, भगवत भक्ती नाही केली, प्रामाणिकपणे नाही केली, सतोडेने नाही केली आणि आचरणात नाही केली, मग सांगल्यासारखी, तर अहनी भूतानी गच्छन्ति यमालयम. प्रत्येकाला कुठे जावं लागणार? या पृथ्वीला प्रत्येकाला यमपुरीमध्ये जावं लागणार. आणि तिथं अनंत कोटी जन्म, आपले अनंत कोटी नरकवास भोगण्यामध्ये जाते. पुन्हा फिरून कधी काळी आपण माणसं जन्माला येऊ, त्यावेळा पुन्हा भगवत भक्ती करून भगवत धामात जाण्याचा मार्ग मोकळा होईल, गॅरंटी नाही. मग का बरं आपण सुजाण नागरिक आहोत, ज्ञानी आहोत पशूंपेक्षा? पशूंना बसून तर मी इथं भागवत कथा नाही श्रवण करू शकत ना. मग का बरं आपण निर्धार करू नये की जसं शास्त्रामध्ये सांगितलंय तसं काय करू? आपण भक्तीचं आचरण करू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ह्यानं जाळ्यामध्ये उडी मारली. तर हे राजन, हा ग्रस्त आश्रमी कबूतर आणि कबुतरी जे आहेत, ते त्या शिकारी जाळ्यात सापडले. आणि हे सगळे जसे सापडले तसं त्या शिकाऱ्याला अत्यंत आनंद झाला आणि तो त्यांना पाठीवर मारला आणि निघाला. तर जे कोणी असे कुटुंबीय आहेत जिथं आता शिक्षण देतात दत्तात्रय भगवंत, यदू महाराजांच्या थ्रू आपल्या सगळ्यांना शिक्षण देतात. परशुरामजी, यदू महाराज हे शिष्य आहेत दत्तात्रय भगवंतांचे, त्यांचे गुरु आहेत. आपल्या समस्त आर्य समाजाचे गुरु आहेत दत्तात्रय भगवंत, समस्त सकल मानव जातीचे गुरु आहेत. ते शिक्षण देतात. जो कुटुंबी विषय भोगांच्या मागे लागून आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबियांच्या गोतावळ्यामध्ये, त्यांच्या भरण पोषणामध्ये जो सुख मानतो आणि त्याच्यातच आपलं जीवन समर्पित करतो, तर त्याला कधीच जीवनामध्ये शांती मिळणार नाही. त्याला कधीच जीवनामध्ये शांती मिळणार नाही. तो त्या कबुतरा समान आपल्या कुटुंबात समवेत नष्ट होऊन जाईल. काय सांगतात रे भगवान? तो त्या कुटुंबा समान समवेत या कबुतराच्या कुटुंबासारखा का होईल? नष्ट होऊन जाईल. आणि हे मनुष्य देह तर मुक्तीचं द्वार आहे. दत्तात्रय भगवान सांगतात, हे मनुष्य देह जो मिळाला आहे हे मुक्तीचं द्वार आहे. त्यामुळे हा मनुष्य देह प्राप्त केल्यानंतर कबुतरासारखं आपण ह्या घरग्रस्तीमध्ये अडकायचं नाही. घरग्रस्ती करायची, पण त्याच्यामध्ये अति आसक्त व्हायचं नाहीये. समजा लग्न झालंय आणि एखादा नवरा चाललाय भागवत कथेला आणि बायको म्हणाले, कुठे चालले? हरिकथेला चाललोय. काय गरज आहे? मी आहे ना घरामध्ये. कुठे चालले मला सोडून? आला परत फिरून मागे. आलं लक्षात? तर असं जर तुमचं झालं तर सत्यानाश झाल्याशिवाय नाही राहणार. त्यामुळे पती पत्नीसाठी आणि पत्नी पतीसाठी हे दोघंही पूरक पाहिजेत एकमेकांना. कशासाठी? भगवत भक्ती करण्यासाठी. भगवत भक्ती करण्यासाठी दोघांनी मिळून आपलं घर मंदिर बनवलं पाहिजे. पांडुरंग विठ्ठलाची याच्यामध्ये आराधना केली पाहिजे. आपलं आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं भगवान श्रीकृष्ण. स्वतः विठेवर उभे राहिले म्हणून त्यांचं एक नाव काय पडलं? विठ्ठल भगवंत. पुंडलिका भेटी आले, परब्रह्म चंद्रभागेच्या तरी. तर शास्त्रामध्ये याला आरूढ च्यूत हा शब्द आलाय. काय शब्द आलाय? आरूढ च्यूत. च्यूत म्हणजे पतन होणे आणि आरूढ म्हणजे एकदम टॉप लेवलला चढलाय, शिखरावरती चढलाय. 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये मनुष्य योनी काय आहे? टॉप लेवलला. इथून उड्डाण घेतलं की डायरेक्ट भगवद्धामात वैकुंठामध्ये. पण इथं टॉप लेवलला चढलाय, पण कुटुंबासक्त झाला या कबूतर कबुतरीसारखा. आणि काय झालं? च्यूत झाला. कुठे? पुन्हा नरक योनीमध्ये, पुन्हा निम्न योनीमध्ये च्यूत. म्हणून त्याला आरूढ च्यूत म्हटलं शास्त्रामध्ये. अशा प्रकारे
ही सिरीज राजापूरला चालू आहे. बरेच भक्त इथले नेहमी देतात. दर सोमवारी असतो कार्यक्रम आपल्याकडे सत्संग. हाच टायमिंग आहे, संध्याकाळी 7:30 ते 9:30. महाप्रसाद असतो, तसा इतिहास तुमच्याकडे ठेवला आहे. तर तुम्ही पण सगळ्यांनी या. आणि जमत नसेल आला तर आपलं युट्यूब चॅनल आहे, युट्यूब चॅनलचं नाव नोट करून घ्या, प्युअर डिव्होशन मराठी. त्यावरती तुम्हाला आजच्या घडीला मराठीमध्ये आज जे तुम्ही प्रवचन ऐकताय असं अशी 450च्याहून जास्त प्रवचन आहेत. 1.5 ते 2-2.5 तासाची कीर्तनं आहेत, 80च्या वरती कीर्तनं आहेत. तर प्युअर डिव्होशन मराठी हा चॅनल सबस्क्राईब करा. कारण मी दर दिवशी किंवा दरवेळी तुमच्या गावात तर येऊ शकत नाही, तुम्ही माझ्यापर्यंत येऊ शकत नाहीत. तर निश्चित आज जे मीडिया आहे त्याचा उपयोग आपण चांगल्या रीतीनं करूया. आणि आज आपण इथं थांबूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जगद्गुरु श्री प्रपाद की ताई गौर प्रेमानंदे. श्री दत्त जयंती महामहोत्सव की जय हो.